आजकाल फ्रँचायझी देणे क्रेज झालेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे स्वतः माझा तो व्यवसाय असेल तरी खरं बोलण्यात काही चुकीचं नाही. जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या ब्रांचेस पूर्ण महाराष्ट्रभर व्हावा, तर आमचं दादा दरवेळेस हे म्हणणं असतं की फक्त ब्रांच उघडणं काम नाही, ब्रांच उघडल्यानंतर ती ब्रांच कशी चालते, त्याचा सेल्स कसा होतो, आपलं प्रोडक्शन कसं होतं, त्याच्यावरती आमचा खूप चांगला भर असतो. पण फ्रँचायझी दिल्यानंतर जो टेक्निकल सपोर्ट लागतो की बाबा प्रोडक्टमध्ये काय प्रॉब्लेम येतोय, कस्टमर आपल्याकडे काय येत नाहीये, रिपीट कस्टमर कसं वाढवायचं, हे पूर्ण आम्ही शिकवतो. आज खरं तर गर्वाने सांगू शकतो की आपल्या ब्रांचेस फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. इंदोर आहे, भोपाळ आहे, गुजरात आहे, आता आपण हैदराबादला जातोय, आपण बेंगलोरला जातोय. ज्यावेळेस व्यवसायात उतरलो त्यावेळेस नोकरी करत होतो, चांगला पगार होता. प्रोफेसरची नोकरी सोडून व्यवसायात आलो तर दादांचं मी बघितलं की ते पण नोकरी करतात आणि आमच्या वहिनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करतात. जेवढं योगदान त्यांचा व्यवसाय वाढवण्यात जेवढं दादांचं आहे तेवढंच त्यांच्या मिसेसचं पण आहे. मी गर्वाने सांगतो की माझा एवढा बिझनेस आहे, तसंच माझा तरी फ्रँचायझीचा पण तेवढाच बिझनेस व्हावा हीच देवाच्या मी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.